50% लस जी राज्याला आहे, मी महाराष्ट्राचं आणि मुंबईचं बोलतोय, मला बाकीच्या राज्यांचं मला बोलायचंच नाही. त्या 50%मधले त्यातले 50% प्रायव्हेट लोकांना 50 आणि सरकारी 50. आज सरकारची जी लसीकरण केंद्र आहेत ही 260-270च्या पुढे आहेत. अधिकची मागणी आपण करतोय. म्हणजे या 50%मध्ये सरकारी लसीकरण आणि त्या 50%मध्ये उरलेल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीने व्यापार चालला आहे, आपल्याला माहिती आहे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तिथे ललित हॉटेलमध्ये रेड केली आणि तिथे लसी कशामध्ये मिळाल्या? फ्रीजमध्ये. म्हणजे मला मोठं आश्चर्य वाटतं की त्या लसीचं हे करण्याचं काही विशिष्ट अशी एक प्रोसेस आहे ती, नाहीतर त्याची वाट लागते आणि त्यांनी ते पकडलं आपल्याला माहिती आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्या सगळ्यांनी पैसे देऊन लोकांकडनं नागरिकांचं लसीकरण करतात आहेत. 1000 ते 1400 रुपये हा चार्ज त्यांना लावला जातोय राज्याच्या लसीकरणाला. याचा दुसरा अर्थ असा होतोय, देशाचे पंतप्रधान गरीब आणि श्रीमंत असा एक त्यांनी क्लासच तो वर्गच तयार केला आहे. आज 1.5-1.25 वर्ष झालं करोनाशी लढत असताना सर्वसामान्याच्या हातावर पोट असलेल्यांना जेवणाची ददाद आहे. आजच्या घडीला आम्ही सगळे काम करतो. माझ्या याचे काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते रस्त्यावर आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु कसे ते पैसे करणार? आणि म्हणून देशाच्या 132 कोटी नागरिकांना मोफत लसीकरण झालं पाहिजे, आम्ही पहिल्यापासून म्हणतोय. महाराष्ट्र सरकारचं मी आभार व्यक्त केलं. महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आणि सरकारला जो काही लसीचा पुरवठा होतोय तेवढा लसीचा पुरवठा हा मोफत दिला जातोय, हे मला मुद्दाम इथे सांगावंसं वाटेल. आणि म्हणून देशाच्या पंतप्रधानांनी, देशाच्या भाजपच्या सरकारने काय हे ठरवून ठेवलं आहे का गरीब आणि श्रीमंत हे भेदभाव ह्या देशामध्ये करायचा? माझ्या घटनेने, माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आम्हाला हे कधीच शिकवलं नाही. या देशाचे 132 कोटी नागरिक आहेत, ते ह्या देशाचे नागरिक आहेत आणि त्या सगळ्यांना मोफत लस मिळाली पाहिजे याची आम्ही याच्यापूर्वी मागणी केली होती, आजही मी करतो आहे. कारण जगभरामध्ये ज्या ज्या देशांमध्ये लसीकरण झालं त्या सगळ्या नागरिकांना मोफत लस दिलीच त्या देशाच्या प्रमुखांनी आणि त्या देशाच्या सरकारांनी. माझ्या देशातलं सरकार का असं करतंय? मोदी सरकार आणि स्वतः मोदी यामध्ये का लक्ष घालत नाहीत? मन की बात करत असताना ही जी जन की बात आज जी गरजेचं आहे, आमचे सगळे नागरिक लाईनीमध्ये उभे आहेत, धडपडत आहेत, तरीसुद्धा त्यांना लसीचा पुरवठा केला जात नाही. 18 ते 44 वयोगटातली मुलं जी आमची आहेत, जी परदेशामध्ये शिक्षणासाठी जाणार, त्यांची हालत तुम्ही पाहिली, तुम्ही सगळ्या बातम्या दाखवल्या ज्या खऱ्या आहेत आणि ज्याच्यासाठी आम्ही म्हणतोय. आणि म्हणून परत एकदा माझी मागणी आहे पंतप्रधानांकडे की आपण लसीचं राजकारण खूप केलं, लोकांच्या जीवाशी खेळू नका. कारण यामध्ये अनेक लोक त्या लसी अभावे, रेमडेसिवीरच्या अभावे, औषधाच्या अभावे स्वतःच्या प्राणाला मुकलेले आहेत, हे मला मुद्दाम सांगावंसं वाटते. फोर्जरी करके उसको झुठलाने का पाप संबित पात्रा ने किया, और ये मैं नहीं कह रहा हूँ, ये ट्विटर ने माना. उसमें छेड़छाड़ी जो की वो ट्विटर ने माना. हालांकि उनके खिलाफ भी हमने मुंबई में कमिश्नर को हमने दिया है और उसकी तहकीकात हो रही है और हमने कहा है उनके ऊपर भी FIR दर्ज हो. उन्होंने जो टूल किट के बारे में कहा, जो कहा गया, हमारी जो रिसर्च एंड डेवलपमेंट जो डिपार्टमेंट है उसके बारे में कहा. अब हमारे बच्चों ने, हमारे यूथ ने और मुंबई कांग्रेस ने टूल किट बनाया. इसको क्या कहते हैं? रियल टूलकिट IYC. रियल टूलकिट IYC. IYC इज इंडियन यूथ कांग्रेस और मुंबई कांग्रेस, जिसमें आज की ज़रूरत क्या है? आज सर्व सामान्य जो है उसकी ज़रूरत है. उनको ये चाहिए, इनहेलर चाहिए, उनको वेपराइज़र चाहिए. मुंबई के हमारे पालक मंत्री असलम शेख जी आए हैं, स्वागत है उनका इस प्रेस कॉन्फ्रेंस में उनका.
तो ये हमारा हमारा प्रयास ये है, और ये मैं बता दूं आपको, चाहे वो वेपराइजर हो, चाहे वो सैनिटाइजर हो, चाहे वो मास्क हो, 12,000 किट इस तरह से हमारे यूथ कांग्रेस ने तैयार की है। और ये किट 6 जिला जो हमारे मुंबई के हैं, हर जिले में 2-2 हज़ार ये किट बांटे जाएंगे मुफ्त। आज उसकी यहाँ से शुरुआत करूँगा। मेरे मुंबई के हमारे अध्यक्ष आज आए हैं विविध हमारे ज़िले के। तो ये सही मायनों में ये सिर्फ घोषणा नहीं की, लोगों को सही मायने में मदद करने की भूमिका कांग्रेस पार्टी ने उठाई। चाहे वो मेरी यूथ कांग्रेस हो, चाहे वो मेरी महिला कांग्रेस हो, चाहे वो हमारी मुंबई कांग्रेस हो, चाहे महाराष्ट्र प्रदेश हो, आपने ये देखा हुआ है। और आपको ये भी पता है कि स्वर्गीय राजीव गांधी जी के पुण्यतिथि के उपलक्ष्य पे हमने ऐलान किया था, दोनों ने मिला के, कि 50 लाख मास्क जो है एमपीसीसी बांटेगी और 5 लाख मास्क जो है मुंबई प्रदेश बांटेगी। चूंकि प्रोडक्शन उतना नहीं हो रहा है, लेकिन मैं ये बताना चाहता हूँ, अब तक 2 लाख मास्क जो है हम प्रोक्योर कर चुके हैं। उनमें से कुछ का बंटवारा हुआ है और कुछ का बंटवारा होगा। आज भी इस किट में जो मास्क है, ये मुंबई प्रदेश के मास्क तयार किए गए हैं। भाडेकरू कायद्यास मंजुरी दिलेली आहे। आपण ती सगळी माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळालीच असेल, वृत्तपत्रामध्ये। आणि हा कायदा आठवत असेल आपल्याला, UPA 2च्या काळामध्ये सुद्धा याच्या बाबतीमध्ये चर्चा झाली, पण काँग्रेसने हा कायदा तेव्हा केला नाही, अंमलात आणला नाही। कारण हा मालक धार्जिणा कायदा आहे। मालकांना ह्याच्यामध्ये संरक्षित केलं गेलेलं आहे, ते करावं, काही हरकत नाही। हो, भाडोत्रीचं काय? या मुंबईसारख्या महानगरामध्ये आज जर आपण बघितलं तर जवळजवळ 14,500 चाळीमध्ये राहणारे लोक आहेत। 14,500 चाळ स्ट्रक्चर मी बोलतोय। या प्रत्येक ह्याच्यामध्ये जर आपण 100 लोक जरी पकडले, जे जास्तच असतात, तर किती लोकांना या नवीन कायद्याचा फटका बसणार आहे ते आपण सगळे समजू शकता। आणि म्हणून मुंबईतील गरीब मध्यमवर्गीय कामगार या लोकांसाठी हा कायदा आमच्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये लागू केला जाऊ नये अशा प्रकारचं पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। आजच ते पत्र त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचलेलं आहे, पण प्रत्यक्ष जाता येत नाही, तुम्हाला माहिती आहे। आणि म्हणून मुंबईच्या भाडेकरूंचा प्रश्न असेल, चाळधारकांचा प्रश्न असेल, जो गेली अनेक वर्षापासून जो ऐरणीवर आहे, यांना न्याय देण्याची भूमिका आमच्या सरकारने करावी अशी मी त्यांना विनंती केलेली आहे। आपल्या सगळ्यांच्या माहितीकरता लसीकरणाचा विषय हा इतका चघळला गेला आहे, इतक्या वेळेला त्याच्यावर बोललं गेलं आहे। मी आपल्यासमोर काही वस्तुस्थिती ठेवणार आहे। आणि आपदा में अवसर देशाचे पंतप्रधान जे नेहमी म्हणतात, त्यांनी त्यांच्या उद्योगपती मित्रांना कसं कुरण मोकळं करून दिलं ते मी आपल्यासमोर मांडणार आहे। आणि माझी तयारी आहे, हे जर खोटं असेल तर त्यांनी माझ्यावर नुकसान पार्टीचा दावा दाखल करावा। आपल्याला माहिती असेल की जगातली 70% लस आपल्या देशामध्ये होती। मार्चमध्ये आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी अचानक त्यांना असा हे झाला, भास झाला की आपण करोना जिंकलो, आणि देशातली लस इतर 93 देशांना त्यांनी पाठवली पैसे देऊन। काही त्याच्यातली देश आहेत त्यांच्यावर आपला करार आहे, कारण रॉ मटेरियल तिथून येतं, पण ते फार कमी आहेत। आणि करारचा अर्थ सगळा इकडून म्हणून त्यांना पाठवा असा जगातला कुठला करार असूच शकत नाही। आणि म्हणून गेल्या 70 वर्षातल्या 13 ज्या लसी तयार झाल्या त्याच्यामध्ये हा कधी तुम्ही चर्चा केली नाही, मी चर्चा केली नाही, केव्हा आपण बोललो नाही, कारण त्या सगळ्या लसी तयार झाल्या, त्याचं रिसर्च इथे झालं आणि लोकांना त्या नियमितपणे मिळतात। मी घेतल्या, तुम्ही घेतल्या, मग या लसीचं नेमकं काय होतं आहे? या लसीचं राजकारण तर केलं गेलंच,
देशामध्ये जी लस तयार होते त्याच्यातली 50% लस ही केंद्राला पाठवायची आणि 50% राज्याला ठेवायची. हे पहिलं कधी आम्ही ऐकलं नाही. असं जर असतं तर महाराष्ट्रामध्ये ज्या लसी तयार झाल्या त्या इतर राज्यांना मिळाल्याच नसत्या. मला मोठं आश्चर्य वाटतं, हे असं कसं काही निर्णय होऊ शकतात. महंगाई बढ़ रही है, पेट्रोल बढ़ रहा है, डीजल बढ़ रहा है. तो भाई पूरा स्टेटमेंट यही है. अच्छा है कि पिछले ये लॉकडाउन में हमने देखा, लॉकडाउन में प्रधानमंत्री की दाढ़ी बहुत अच्छी पड़ी है. उम्मीद ये भी थी या है कि ये लॉकडाउन के पीरियड में पिछले साल सवा साल में लोगों के जिंदगी में भी कुछ चीज़ें बढ़े. वो तो हुआ नहीं, वो होने से रहा. ना लोगों को पैसे मिले, ना छोटे व्यापारी है उनको पैसे मिले, ना कुछ. 20 लाख करोड़ का जो पैकेज वो कहाँ गया, क्या है, ये आप बेहतर जानते हो या आप लोग उसके विश्लेषण कर सकते हो. लेकिन एक आम शहरी होने के नाते मुझे जो दिखाई दे रहा है कि जितनी उनकी दाढ़ी बढ़ी है उतना पेट्रोल बढ़ा है इस देश में. मुंबई में तो 101 पार कर गया. बाकी पिछले 7 सालों में इस देश के प्रति और देश के लिए क्या इस सरकार ने किया, वो अगर हमें बताए. मन की बात में तो सब बोलते जन की बात तो करो. जन के लिए क्या किया. आपके मन को खुश होने के लिए बहुत सारे लोग हैं जो कहते हैं, लेकिन जन के लिए आपने क्या किया, ये हमारा सवाल है. एक शहरी होने के नाते और कांग्रेस का अध्यक्ष होने के भी नाते मेरा हक बनता है कि भाई हमारे लिए आपने क्या किया इस बुरे वक्त में. इस बुरे वक्त में पेट्रोल 101, ये डीजल भी अभी थोड़ी देर दिनों में वो पार करेगा. तो यही उनकी उपलब्धि है देश के प्रधानमंत्री की. और इसलिए मैंने कहा कि शायद जिस तरह से ये व्यंग नहीं है, ये हकीकत है कि जिस तरह से उन्होंने अपनी दाढ़ी बढ़ाई, बंगाल में उनके जो चाहने वाले थे उनको टैगोर के साथ उनकी ये की बराबरी करने की कोशिश की. पिछले इलेक्शन में महाराष्ट्र में किसी ने ये गुस्ताखी की, लेकिन हम सारे महाराष्ट्र की जनता ने, छत्रपति शिवाजी महाराज की जनता ने जवाब दिया था उनको. छत्रपति एक ही होता है, डुप्लीकेट नहीं चलता यहाँ. बंगाल की जनता ने भी यही कहा, टैगोर एक ही होता है. पर उसके ऊपर बहुत सारा ये किया गया, मार्केटिंग किया गया. ये सब करिए, आप करिए, आपका काम है. पर हमारा पेट्रोल जो 100 बढ़ा है वो आपके दाढ़ी की तरह बढ़ते 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 यहाँ तक आ गया है. अब दाढ़ी आपका निजी मामला है, कृपया उसकी भी आप फिक्र करिए और हमारे पेट्रोल की भी फिक्र करिए. ये मेरी उनसे विनंती आहे. आज तर 101 झालेलं आहे. म्हणजे एक गोष्ट मात्र खरी आहे, गेल्या 1.5-2 वर्षामध्ये जशी पंतप्रधानांची दाढी वाढली तसे पेट्रोलचे भाव मात्र वाढत गेले आणि महागाई मात्र वाढत गेली या देशामध्ये. दुसरं काही वाढलं नाही, दुसरं सगळं कमी कमी होत गेलं. परंतु या देशामध्ये ज्यांनी त्या काळामध्ये मनमोहन सिंगाच्या काळामध्ये ट्विट केले होते, सेलिब्रिटीज, मोठे मोठे लोक, अमिताभ बच्चन, आठवतं का काय म्हणाले होते ते असं म्हणाले होते, त्यांचा ट्विटचा नंबरसुद्धा आहे तो. त्यांनी त्या काळामध्ये जो ट्विट केला होता आणि त्या ट्विटच्या अनुसार त्यांनी एका पेट्रोल पंपावर जाऊन असं सांगितलं होतं, किंवा असं त्या ट्विटमध्ये होतं, तो ट्विट नंबर आहे 753, की त्या फिलरने विचारलं की कितीचं पेट्रोल टाकू. तर त्यांचं ट्विट असं आहे, कुछ छिड़काव दो गाड़ी के ऊपर, गाड़ी जलानी है. हे त्यांचं ट्विट आहे, हे माझं नाही. हे ट्विट त्यांनी 2024/5/2012ला केलं. आता माझं म्हणणं त्यांना असं आहे, मी त्यांना पत्रच लिहिले, ऑफिशियल मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून पत्र लिहिले की आज आपल्या ट्विटरवर जवळजवळ 4.5 करोड लोक तुम्हाला फॉलो करतात. आपल्या फेसबुकवर जवळजवळ 3.7 कोटी लोक आपल्याला फॉलो करतात.
इंस्टाग्रामवर 2.6 कोटी लोक आपल्याला फॉलो करतात. याचा दुसरा अर्थ असा होतो की इतके चाहते तुमचे आहेत आणि आहेत. देशाचा एक मोठा कलाकार, आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. जगभरामधला ज्याला आपण म्हणतो की द स्टार ऑफ द मिलेनियम, आपल्या सगळ्यांना अभिमान आहे त्या गोष्टीचा. आणि या सगळ्या लोकांनी जेव्हा तुमचे चाहते आहेत, तुम्हाला असं वाटत नाही का की आज 100 पार केल्यानंतर काहीतरी ट्विट करावं? का आपण ट्वीट करत नाहीये? अमिताभ बच्चन जी, ऐसी कौन सी बात है? हम उम्मीद ये करते हैं हमेशा, और मैंने हिंदी में ही ये खत लिखा है उनके लिए कि भाई आपको तो हम सारे अपने गले का ताईत समझते हैं, एक बहुत बड़ा कलाकार हमारे देश का, और तब जब आपने संवेदना व्यक्त की थी, अब क्या हुआ? किसी राजनीतिक प्रेशर के तले आप ये नहीं कह रहे? तो मैं आपको रिक्वेस्ट करना चाहता हूं, अगर लोग आपको प्यार कर रहे हैं, लोग आपको चाहते हैं, और तब आपने 2012 में लोगों की बात कही थी, अब क्यों नहीं कर रहे हैं? ये मेरा सवाल है. अक्षय कुमार, उन्होंने भी ट्वीट किया था, गाइस लेट्स स्टक डाउन द रोड्स, लेट्स टेक आउट आवर साइकिल्स, बाइसिकल्स रादर, साइकिल निकाले, अब तो पेट्रोल इतना महंगा हो गया. अक्षय कुमार जी, आपके लिए कोई खास स्पेशल सप्लाई आती है क्या? तब जब आपने ये कहा था, तब तो पेट्रोल के दाम, डीजल के दाम इतने नहीं थे. आज तो 100 पार कर गए मुंबई में. तो उनको भी हमने लिखा है, आप साइकिल मत निकालिए, हम मदद करते हैं. मुंबई कांग्रेस 100 रुपये का पेट्रोल आपको ऐसे ही दे देगी, साइकिल मत निकालिए. आप बहुत बड़े स्टार हैं, सुपरस्टार हैं, और हम नहीं चाहते कि हमारे देश के सुपरस्टार इस तरह से रास्ते पे चले. आपने तो पंतप्रधान नरेंद्र मोदी जी का इंटरव्यू भी लिया था, तो आप तो बोल ही सकते हैं. 2012 में जब आप नहीं बोल पाए, आपने बोल दिया, और बाकायदा धड़ल्ले से, और कहना भी चाहिए, लोकतंत्र है ये. 132 करोड़ जनता की जो आवाज़ है, ये आवाज़ को उजागर करने का काम आप करते हैं, बहुत अच्छा है, हमें उस बात का फ़ख्र है. अब क्या हुआ? और इसलिए ये तीनों शख्स जो हमारे देश के महान कलाकार हैं, इन तीनों को हमने लेटर लिखा है. ये जाएंगे, हमारे लेटर व्यक्तिगत हमारा, मैं बंदा भेज दूंगा. आपने बाहर आते वक्त एक नज़ारा देखा होगा. क्या है ये नज़ारा? अगर पेट्रोल ही छिड़कने की बात है, तो हम कंट्रीब्यूशन करके हम आपको मदद कर सकते हैं. उसमें गाड़ी बीड़ी मत जलाइए आप, लेकिन लोगों की आवाज़ जो आपसे उम्मीद है हमेशा, उसको उजागर कीजिए. एक और शख्स है जो आप जानते हैं, अनुपम खेर. अनुपम खेर तो खैर, उन्होंने ये कहा था कि मेरा ड्राइवर नहीं आया. तो मैंने पूछा उसको, तो बोले नहीं, मैं पेट्रोल इतना महंगा हुआ है, तो मैं साइकिल से, मैं इसलिए लेट हुआ. अब अनुपम खेर जी को मेरा सवाल है, तब तो कम था पेट्रोल का दाम, और अंतर्राष्ट्रीय बाजार में तो बहुत ज़्यादा दाम थे, 140 रुपया डॉलर बैरल था. अब बेहतर जानते हैं. तो अब क्या हुआ? अब क्या हो रहा? अब जो है, अब जो है, अनुपम खेर क्या खुद चल के जा रहे हैं? ड्राइवर क्या चल के आ रहा है? उनको भी मदद करने की हम मुंबई कांग्रेस जिम्मा लेती है. 100 रुपया पेट्रोल का, 100 रुपया देने की हमारी तैयारी है. आपके ड्राइवर को चल के मत बुलाओ, गाड़ी से बुलाओ, कोई प्रॉब्लम नहीं. ये लोग जो लोगों के सपोर्ट से, चाहने वालों के सपोर्ट से पूरी ज़िंदगी बसर करते हैं, और हमें फ़ख्र है उस बात का. एक अच्छे मंजे हुए कलाकार वो भी है. जब लोगों की बात उस वक्त आपने की थी, तो आप अब क्यों नहीं कर रहे? और आपके तो भाई, आपकी पत्नी भी सांसद है शायद,
अनुपम किरण बीजेपी से, चंडीगढ़ से। उनकी पत्नी सांसद है। हम सिर्फ मैं वो इसलिए मेंशन कर रहा हूँ क्योंकि आप तो बोल ही सकते हैं ना। हमने कभी सुना नहीं सदन में इस बारे में। सदन में क्या, आजकल तो डायरेक्ट बोलना ही नहीं पड़ता, आप तो जूम में भी बोल सकते हो। तो ये उस वक्त की आपकी संवेदना लोगों के प्रति और आज की आपकी संवेदना ऐसी क्यों है, ये मेरा सवाल है। और जैसा मैंने कहा कि उनके लिए हमारी ये भी तैयारी, उनको भी मैंने लेटर लिखा है। एक और उछल कूद करने वाले मैंने 3 कलाकारों को जिन्होंने ट्वीट किया था उस वक्त, अमिताभ बच्चन जी ने ट्वीट किया था उस वक्त, उनका 753 ये ट्वीट का नंबर, उनको आदत है, अच्छी आदत है कि वो सारा बहुत नीट काम करते हैं। और उस वक्त भी उन्होंने शायद नीट काम किया। 2012 में जब पेट्रोल के दाम बढ़ गए तो वो व्यतीत हो गए, वो आहत हो गए और उन्होंने ट्वीट किया कि भाई पेट्रोल पंप के ऊपर जाने के बाद कितना पेट्रोल डालें, तो बोले नहीं, गाड़ी के ऊपर ही डाल दे, गाड़ी जलानी है। अब तो 101 के आगे गया, अब क्या क्या जलाओगे, पेट्रोल कहाँ कहाँ डालोगे। आप ऐसा मत करिए। देश के आप बहुत बड़े ऊंचे कलाकार हैं, आपके चाहने वाले करोड़ों में हैं, हम भी हैं, हम सारे, और फक्र रहे हम में। तो अब क्या हुआ, अब वो जो चाहने वाले उनमें से बहुत सारे कोविड में मर गए, वो जो चाहने वाले बहुत सारे सफर कर रहे हैं इस वक्त, वो जो चाहने वाले उनके घर में चूल्हा भी नहीं जल रहा, और वो इसलिए नहीं जल रहा क्योंकि महंगाई आसमान छू चुकी है, पेट्रोल आसमान छू चुका है। आप अभी नहीं आहत हो जाओगे, कब आहत हो जाओगे? क्यों भाई, आपको वो तो संवेदना होनी चाहिए। नंबर 2, हमारे अनुपम खेर जी जो बहुत बड़े कलाकार हैं, बहुत पॉलिटिकल टिप्पणी बहुत सारी करते हैं, अच्छी बात है, किसी भी नागरिक को वो अधिकार है। तो उनको भी हमने कहा है, आपने तो तब कहा था कि मेरा ड्राइवर लेट आता है, साइकिल से आता है, तो हमने मुंबई कांग्रेस ने तय किया है आप साइकिल से क्यों, आप कलाकार हैं, आपको टाइम पे जाना चाहिए, तो 100 रुपये का पेट्रोल हम ही दे देंगे आपको। हमारी तयारी आहे मुंबई काँग्रेस लगेच उद्या त्यांनी सांगावं 100 रुपयाचं 1 लिटर पेट्रोल लगेच पाठवून देतो। हा ते त्यांनी बघायचं, त्यांच्या गाड्या भरण्याची जबाबदारी माझी नाही, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने त्यावेळेला भावना व्यक्त केल्या होत्या, आज खऱ्या अर्थाने लोक झगडतात आयुष्याशी, महागाईशी आणि स्वतःच्या जीवाशी, त्यावेळेला त्यांनी का केलं नाही, हा माझा प्रश्न आहे। आणि आपल्याला फक्त सुरुवातीला त्याची चित्रच दाखवतो मी। ही नाले सफाई झाली, ही जी आहे ही आत्ताची परिस्थिती आहे, आज सकाळचं सांगतोय मी, ये पहिले के है नाही। आत्ता सकाळी जिथे जाऊन आलो, काही माझे पत्रकार मित्र आमच्याबरोबर होते, ही नाले सफाई झाली। माझी माहिती अशी आहे की 100 कोटी रुपये नाले सफाई करण्यासाठीच टेंडर काढलं जातं। आणि असा जर दावा करत असतील आज महानगरपालिका, तर हा त्यांचा दावा कसा खोटा ठरलाय हे मी आपल्यासमोर दिलेला आहे। सगळ्यात आणखीन एक वाईट गोष्ट अशी आहे की जी मी पत्रकार माझ्याबरोबर होते, मी त्यांना दाखवली, त्या नाल्यातला गाळ काढून, खरं तर नाले सफाई म्हणजे काय, तो गाळ काढून त्याची विल्हेवाट लावणं आणि त्याच्यासाठी जी काही यंत्रणा लागलेली आहे ती त्यांना दिलेली गेलेली आहे, त्याचे पैसे आहेत ते। तो गाळ काढून तिथेच त्या नाल्यामध्ये बाजूला ठेवला जातो आणि अजून पाऊस सुरू झाला नाही, ढीगच्या ढीग पडलेले आहेत तिकडे त्या 90 फीट रोडला, सायनला, आणि थोडा पाऊस पडला तरी ते सगळीच तो गाळ आहे, सगळीची ती घाण आहे ती परत त्या नाल्यामध्ये येईल। आणि नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती आहे सायन आणखीन तो भाग इतका सखल आहे की तिकडे पाणी भरलं जाणार आहे। आणि म्हणून या बाबतीमध्ये काही अधिकारी या सगळ्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतोय असा माझा आरोप आहे। आणि मी पुढच्या हप्त्यामध्ये काही अनेक ठिकाणी मी हे घेणार आहे, विरोधी पक्ष नेते आणि आम्ही
सगळे जाणार आहोत काही ठिकाणी आणि मग कमिशनरांबरोबर मी बैठक घेणार आहे या बाबतीमध्ये. पण माझी मागणी आहे की याची पूर्ण चौकशी व्हावी आणि जे अधिकारी आणि संबंधित ह्याच्यामध्ये जे जबाबदार असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. ह्या सगळ्या सेलिब्रिटीने जर आम्हाला सांगितलं की वी कांट अफोर्ड पेट्रोल ऑफ 100 रुपीज, वी आर रेडी टू सप्लाय, रेडी टू गिव्ह देम, 1-1 लिटर पेट्रोल द्यायची आमची तयारी आहे. तुम्ही लिस्ट घेऊन या आणि त्यांची रिक्वेस्ट घेऊन या. मुंबई काँग्रेसची जबाबदारी आहे. अमिताभ बच्चन आणि जो रिपोर्ट आल्याच्या नंतर मला मोठं आश्चर्य वाटलं की मुंबईमध्ये 102% सिल्टेशन झालेलं आहे अशा प्रकारचा त्यांना मी रिपोर्ट वाचला आणि मी विचार केला की शहरामधला एक नाला मोठे ज्याचा संबंध शहराच्या मेन आपल्या सगळ्या पाणी तुंबण्या आणि त्याच्यामध्ये असुविधेमध्ये आहे. त्याच्या या विशेष पत्रकार परिषदेमध्ये माझ्याबरोबर उपस्थित असलेले माझे सहकारी आणि मुंबई प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आदरणीय चरण सापराजी, या ठिकाणी उपस्थित महानगरपालिकेतले आमचे विरोधी पक्षनेते सन्माननीय राजाजी, खऱ्या अर्थाने हे सगळा कार्यक्रम असतील ह्या बाकी सगळ्या गोष्टी गेली अनेक वर्षापासून सांभाळणारे संदेश मडविलकरजी, आमच्या युवक काँग्रेसचा माझं सहकारी, आणखीन आज त्यांचं एक मोठं काम या ठिकाणी आपल्यासमोर आम्ही देणार आहोत, सन्माननीय सूरज सिंगजी, या ठिकाणी उपस्थित हमारे आमचे जनरल सेक्रेटरी बापू ठाकूर